नमस्कार शेतकरी बंधू. मी नागेश शिंगेवाडच्या 30 वर्षापासून जमीन स्तरावर शेतकऱ्यासोबत जुडलेला आहे. आज एक अशी काही गोष्ट घेऊन येतोय की जे माझ्या आयुष्यामध्ये मला शिकायला भेटलं. ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. फक्त एकच विनंती आहे, मला कोणाचं मी विषयी वाईट बोलायचं नाही आणि कोणाविषयी कोणाला कमी समजायचं नाही. कारण काय, शेतकरी जगला तर देश जगेल, हे काही नाविन्य नाही याच्यामध्ये. पण म्हणले तर नाविन्य नाही, म्हणले तर काहीच नाही. सांगायचा मुद्दा हा की हे जे काही मी आज बोलतोय, आज हे जे क्लिप केली मी तुमच्यासाठी, शेतकऱ्याच्या चरणी अर्पण करतोय. हे करण्याचा उद्देश एकच आहे की कुठेतरी शेतकऱ्याला ठीक आहे, शासन काय त्याची जागी ठीक आहे, पण आपलं बी काय आहे, खरंच काय आपल्यासोबत काय होतं हे काही घटना कळायला पाहिजे. कारण का याच्यामध्ये माझा महत्त्वाचा मुद्दा हा की जे काही घटना शेतकऱ्याबद्दल घडते त्या गोष्टीबद्दल मला सांगणं भाग आहे. पण मी इथं कुणाला मला कमी समजायचं नाही. कारण का मला एकच एक उद्देश आहे की बस सगळेजणी एका जागी यावं, शेतकऱ्यासोबत निगडीत जे बी काम करतात आणि त्या शेतकऱ्याचं कसं उद्धार करता येईल, त्याच्याविषयी मी माझं मत मांडलं आहे. माझं मत मांडलं आहे. याच्याविषयी कोणी वाईट वाटून घेता कामा नये. तर ठीक आहे, असो. सांगायचा मुद्दा म्हणजे शासन व शेतकऱ्यासोबत जुडलेला ते कोणी असो, सर्वच जण शेतकऱ्यांचं चुकीचं मार्गदर्शन करत आहेत. हे विषय फार गंभीर वाटतं. मग खरंच गंभीर आहे, विषय गंभीर आहे. कारण काय माहिती आहे, काय सगळ्या गोष्टी चुकीच्या का कशा घडत आहेत, कोणत्या पद्धतीने घडत आहेत, हे मी पोटी तुम्हाला सविस्तर सांगतोय. कारण का भारतात एकूण शेतकऱ्यापैकी 100% शेतकऱ्यापैकी भारतातील चांगले व हुशार शेतकरी हे 30% आहेत आणि 70% हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. पण हे असताना सुद्धा त्यात जर सांगायचं झालं तर भारतातील एकूण शेतकऱ्यापैकी 100% शेतकऱ्यापैकी हे 70% म्हणजे 30% शेतकरी 70% योजनेचा फायदा घेतात आणि हे 70% शेतकरी हे 30% योजनेचा फायदा घेतात. म्हणजे त्यांच्याकडे अजून काही गेलेलं नाही आणि ते घेत सुद्धा नाहीत. कारण का त्याला त्याची परिस्थिती सुद्धा तशी नाही. कारण का शेतकऱ्यानुसार योजना बनवल्या जात नाहीत. तर याच्यात दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये की शेतकऱ्यांचं शाश्वत दीर्घ उत्पादन येण्यासाठी खरं मार्गदर्शन कोणी करत नाहीत. आजकाल तर पंतप्रधान म्हणते की बाबा शेतकरी उत्पन्न, म्हणजे आजकाल म्हणजे 4-5 वर्ष म्हणतात की दीड डबल काढायचं आहे. त्यानंतर हेही म्हणतात की बाबा शेतकरी आत्मनिर्भर करायचं. तेही म्हणतात की शेतकरी जमीन स्तरावर काय चालू आहे. तर मग सांगायचा मुद्दा की वरचे जे प्राईम मिनिस्टर बोलत आहेत, कुठेतरी हे बोलत आहेत की शेतकऱ्याविषयी सकारात्मक आहेत, बोलत आहेत, पण अजून ती चाबी भेटली नाही भेटली, डबल डिबल काढायची आपल्यापर्यंत आलेलं नाही, काय ऐकणार नाही. सांगायचा मुद्दा हा की शेतकऱ्याचं उत्पन्न दीड ते डबल येऊ शकतं, पण चुकू लागलं कुठं आणि कोणाचं चुकू लागलं, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये तर चुकाच सगळ्या गोष्टी आहेत थोड्या. तर तिसरा पॉईंट आहे, MBBS झालेले विद्यार्थी, CA झालेले, इंजिनियर झालेले, हे सगळे जे शिकून आहे की नाही प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. कारण का त्यांना तसं शिकवलं गेलं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करायला गेलं तर बाहेर जाऊन प्रायव्हेट प्रॅक्टिस करता येईल. पण माझं सांगायचं आहे की ॲग्रिकल्चरमध्ये आता तालुक्याला, प्रत्येक तालुक्याला जवळपास ॲग्री डिप्लोमा ते डिग्री हे कोर्स जवळपास झाले. दरवर्षी 25-30 हजार मुलं पास होत आहेत. तर मग हे मुलं चालले कुठं? असं ऐकण्यात नाही की शेतकऱ्याला बाबा कोणी गुरु आहे, ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आहे, असं काय ऐकण्यात नाही. मग नाही तर मग चालले कुठं मुलं, हे सगळे कुठं चालले? कारण खरबो रुपयाचा खर्च त्या शिक्षणावर होते आणि ती पोरं सुद्धा येऊन बी शेती करतायत. असं काही खरंच क्रांती करून दाखवली, शेती करून दाखवली असं बी काय पाठ नाही. मग चालले कुठं? हा फार मोठा गंभीर विषय आहे. कारण का त्या पद्धतीने त्याला शिकवलं जायनं चाललं आणि त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट देण्यात आली त्या मुलांना सुद्धा. म्हणजे त्यांना जर तसं शिकवलं असतं जसं MBBS सारखं, ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये काय असतं काय नाही, सगळं थातर मात्र गोंधळ, सावळा गोंधळ चालू आहे. तसं जर असलं तर ह्या गोष्टी घटना घडल्याच नसतात. आज ॲग्रिकल्चर आपल्या कुठं गेलं असतं. त्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला, माणसांच्या डॉक्टर पेशंट तपासून ट्रीटमेंट देतो. काय विषय खतरनाक आहे बरं का घ्या. माणसाचा डॉक्टर पेशंट तपासून ट्रीटमेंट देतो. जनावरचा डॉक्टर बिमार जनावर तपासून ट्रीटमेंट देतो. तर पिकाचा डॉक्टर काय करतो? तुम्हाला माहिती आहे का पिकाचा डॉक्टर कोण आहे तुमचा? ते बी माहीत नाही तुम्हाला. कारण का पिकाचा डॉक्टर कोणाला म्हणावं हे माहीत नाही. म्हणजे किती असावळा गोंधळ आहे, विचार करा. सांगायचा मुद्दा, कृषीचा डॉक्टर कोण आहे हे माहीतच नाही. शेतकऱ्यासोबत सर्वच जण चुका करत आहेत. तुम्ही तर शेतकऱ्याच्या चुका 100% तुमच्या होता येत होतं तुमच्या लेवलला तुमच्या. पण सर्वांच्या सुद्धा चुका म्हणजे शेतकऱ्यासोबत म्हणजे गाडी जमत नसेल, ह्या लोकांचं तारतम्यच जुळून असेल शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्यासोबत जे बी निगडीत आहेत त्यांचं.
त्यानंतर आजपर्यंत शेतकऱ्यांना पिकाला नजरेसमोर ठेवून शेती कशी करावी हे कोणी शिकवत नाहीत. कारण का मी माणूस हो, मला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, ते बॅलन्स डाएटला ते टाईमला लागतं. म्हणजे मी पद्धतशीर आहे. मी प्राणी आहे, म्हैस आहे म्हणजे दूध देणारी. तिला जर म्हैस दूध देणार असेल तर मी आज खाल्ली पेंड व्यवस्थित खाद्य दिलं तर दुसऱ्या दिवशी ती दूध देते नसतं देणं हे सरळ माहीत आहे. मग पिकाचं काय? पिकाच्या बाबतीतच माहीत नाही. तर का माहिती आहे काय? पिकाला जर बॅलन्स डाएट द्यायचं त्याला एकदाच द्यायचं. सोयाबीन आहे एकदाच तुम्हाला खाद्य द्यायचं 100 दिवसामध्ये एकदा द्यायचं. ते बी थाप मारून देतात लोक. त्याला काय खाद्य आहे तेच माहीत नाही. सांगायचा मुद्दा हा विषय पुढे आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की त्याला जोपर्यंत शेतकरी पिकानुसार शेती करणार नाही, पिकाला समजून ठेवून नजरेसमोर ठेवून करणार नाही, तोपर्यंत त्याचं उत्पन्न शाश्वत येणारच नाही. त्यानंतर 6वा पॉईंट हा विषय 99% शेतकऱ्यांना हे माहीतच नाही व अधिकारी वर्गाला माहीत अजून सुद्धा सांगत नाहीत. का माहीत नाही त्याचं, पण ते सांगत नाहीत. ते म्हणजे कोणत्या पिकाला एकरी कोणतं खत टाकावं, कसं टाकावं, किती टाकावं आणि केव्हा टाकावं. हे तर म्हणजे म्हणतात जमिनी रासायनिक खतामुळं खराब होईल. खरं बी आहे, खोटं बी आहे. हे दोन्ही बाजू सांगते. खरं हे आहे की खरंच यांनी मनमानी खत टाकलं, काय बी टाकलं. शेतकरी ज्याला माहीत नाही खतात डोस कोणती 2 पोते 4 पोते टाकते आणि शेत खराब करून होते. मी म्हणतो नाही. तुमच्या पिकाला तर आता रासायन म्हणजे तुमचं शेणखतच नाही पहिली गोष्ट म्हणजे. म्हणजे अजून त्याच्यातून अजून पीक माती तुमची कडक होऊन चालली वरच्यावर. आणि हे बी खत नाही म्हणजे विषय संपला तुमचा. सांगायचा मुद्दा हा की रासायनिक खत 100% हे लागतंच. पण त्याला पिकानुसार लागतं. हे शेतकऱ्याला सांगायचं म्हणजे हे माहीत नाही. तर 7वा विषय आहे आपला शासन कमजोर शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून योजना बनत नाही. आणि जे योजना बनवतात ते छोट्या शेतकऱ्यांच्या कामाची नाही. व वरून नियम व अटीमुळे शेतकरी हा तो इतका मागास 40% शेतकरी याच्यापासून वंचित आहे. फक्त ते आजकाल 2,000 6,000 देतात त्याच्यामध्ये खुश आहेत ते खुश आहेत. त्यांना जर हे जर खरंच जर करता आलं डेव्हलप, त्याला आत्मनिर्भर करता आलं तर कुठल्या कुठं जाईल आपलं भारत देश सुद्धा. कारण का GDP शेतकऱ्यावर डिपेंड आहे म्हणतात मग मागं का? ठीक आहे असो. ते 8वा पॉईंट आपला शेतकऱ्यांना शेतात कमी खर्च करून अधिक उत्पादन काढण्यास सांगतात. ते शक्य आहे का? विषय गंभीर आहे. कारण का माहिती आहे काय? आपल्या मुलाला 10वीला जर ठेवायचं असेल तर गावाच्या ठिकाणी ठेवायचं, जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवलं आहे. आजकाल पुरं जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात चाललं. LKG, UKG पासून ते इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं. चांगल्या चांगल्या शाळेत टाकलं. अवाच्या सव्वा खर्च करत. मग पिकाला आहे ट्रीटमेंट का? कसं जसं म्हणतो की मी माणूस जसं सजीव आहे तसं प्राणी सजीव आहे तसं पीक सुद्धा द्या. मग याला सजीवासारखं का बघण्याचं अशी ट्रीटमेंट का देत? कारण का एकदा सीझन गेलं तर परत येणं. काय बोलतोय? एकदा सीझन गेलं तर परत येणं. एक एक दाट तुमच्या लाडाचे लेकरू आहे. तुम्ही जोपर्यंत त्या पिकाला सुद्धा माझ्या लाडातली पसंत करणार नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. कारण का पिकाला कुठल्याही गोष्टीचं पूर्तता करायचं, काही होणे अगोदर करायचं. त्यानंतर आता ते सजीव म्हणल्यामुळे हे एक सांगायचा मुद्दा की बुवा जसं माणसाला लागतं तसं प्राण्याला लागतं तसं पिकाला सुद्धा लागतं. तसं मुख्य अन्न घटक आहे. जसं इथं मी माणसाचं आणि पिकाच्या बाबतीत लिहिलंय. आणि जसं मुख्य अन्न घटक NPK आपण टाकतो, युरिया, सुपर, पोटॅश टाकतोय. हे मुख्य अन्न घटक म्हणजे युरिया वाढ करते, सुपर डेरेदार करते, पोटॅश फळधारणीसाठी काम करते. तसं माणसाचं जे आहे मी म्हणतो भात, भाकर, वांगे. तर वांगे म्हणजे नाही वांग्याची भाजी पाहिजे. वांगे खाऊन जमणार नाही तर त्याला वांग्याची भाजी पाहिजे. मग वांग्याची भाजी करायला काय लागतं? कांदा, टमाटा, तेल ते भाजी करण्यासाठी. त्याच्यानंतर कमी लागणार. त्याच्यानंतर कमी लागणार काय? तिखट, हळद, मीठ, मिरची, जिरे, राई, पनीरचा पाला, गरम मसाला म्हणजे सगळं पद्धतशीर पाहिजे बरं काय. सगळ्याच गोष्टी पाहिजे आणि ते बी खमंग पाहिजे जेवणामध्ये. सांगायचा मुद्दा हा की माणसाला जसं लागतं तसं पिकालाच लागतं. जसं म्हणलं की मी NPK हे मुख्य अन्न घटक आहे. दुय्यम म्हणतात तर ते वांगे म्हणजे पोटॅश आहे. के म्हणजे पोटॅश. पोटॅशला त्याच्यात भाजी करायला काय लागतं म्हणजे फळधारणा सगळं. त्याच्यानंतर त्याला दुय्यम अन्न घटक कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. त्यानंतर लागणारे झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, मॅंगनीज, कॉपर, फेरस, सिलिकॉन हे सगळे सुद्धा लागतात. हे 100% लागतात. तुम्हाला याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर कुठल्याही बिमारीला एक ना तर अन्नद्रव्य कमतरतेशिवाय जर अन्नद्रव्य कमतरता असेल तरच तुम्हाला बिमारी ते तेव्हाच येतात. म्हणजे कीड रोग तेव्हाच येतात. तुम्हाला ते येऊ द्यायचं असेल तर तुम्हाला शाश्वत उत्पन्न यायचं असेल तर तुम्हाला बॅलन्स डाएट, समतोल आहार त्या पिकाला देता आला पाहिजे. हे यातून मला तुम्हाला सांगायचं होतं. 9वा पॉईंट आहे सर्वजण हे शिकवतात की पिकाला कीड रोग अन्नद्रव्य कमतरता झाल्यानंतर फवारणी करण्यास सांगतात. फार 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 महत्त्वाचा मुद्दा की कारण का माहिती आहे का? मी एकीकडं लहान लेकरू जन्मल्यापासून 4 वर्षापर्यंत पोलिओचा डोस पाजवतात. ते पोलिओचा डोस पाजवतात म्हणजे काय? घरला जाऊन पाजवतात. आणि सोबती अमिताभ बच्चन भी आहे की बा 2 जिंदगी के
एखादा सगळा एखादा शेतकरी म्हटलं म्हणजे एखादा माणूस म्हटलं की माझ्या पोराला पाजवायचं नाही, ते समजावून सांगतात, पटवितात. पुढे चालून चालले कुठून लग्न पांगळं होईल, तुला खांद्यावर घेऊन जावं लागेल, त्याची जिंदगी बरोबर, तुझी जिंदगी बरोबर का करतोस, म्हणजे इतकं समजावून सांगतात. पण पिकाच्या बाबतीत मात्र उलट आहे बरं काय. पिकाला आज तुमचं पीक आहेच किती सोयाबीनचं, कुठल्याही पिकाचं असतं. उदाहरण देतो सोयाबीनचं, 100 दिवसाचं, 100 दिवस सोयाबीनचं असं, 100-120 दिवसाचं आहे. तर मी म्हणतो त्या माझ्या सोयाबीनला माझ्या कुठलं मावा येऊ नये, आळी येऊ नये, रोग येऊ नये, किडं येऊ नये, कमतरता होऊ नये. मला दीड ते डबल उत्पन्न पाहिजे, मी काय करू, मार्केटमध्ये नेले तर माझं सोयाबीनला 150-200 रुपये, 400 रुपये भाव जास्त लागायला पाहिजे. हे कोणी सांगलं जात नाही. फक्त इतकंच की कमी खर्च करा आणि उत्पन्न जास्त करा. शक्यच नाही. मायबाप आता सुधारावर का, तुम्हाला ह्या गोष्टी सांगणंच आहे. का सांगतो काय नाही मला माहीत नाही, पण हे का म्हणजे अंतर्मनात जे आहे मी बाहेर काढतोय. फक्त ते तुमचं तुम्हाला कळवा, म्हणजे काही देणं आहे तुमचं म्हणून बोलतोय. याच्यातून वाईट विचार न करता एक सकारात्मक विचार करा. एका जागी या आणि कुठंतरी क्रांती करता येतं. कारण का क्रांती केल्यावर राजा चांगला तर फौज चांगली असायला पाहिजे. राजा चांगला आहे पण फौज पण आपल्याला सुद्धा चांगलं व्हावं लागणार आहे. तर सांगायचा मुद्दा हा, की तुमच्या दारापर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, पण तुम्हाला घेता येणं चाललं. श मी तर म्हणतो बा, शासनाचा जावाई जर खरा असेल तर शेतकरी आहे. कारण का शेतकऱ्यासारख्या योजना ह्या कोणालाच नाहीत. कारण का तुम्ही घरजावी बसून झालेलं आहे. शासनाने घरजावी केल्यासारखं केलं आहे. कारण का सासऱ्याला जावायची किंमत नाही, पण जावायला सासऱ्याची किंमत नाही. जावाई खूप, सासरा भरपूर काय देऊ लागला पण जावायला काही घेणं देणं नाही. अशी करतं, कारण की योजना खूप आहे, त्याला घेता येणं चाललं आणि त्याला किंमत नाही. तर मी म्हणतो की विनंती आहे तुम्हाला, कुठंतरी एका जागी बसा, शेतकरी मंडळ पुढचं कल्पना करा आणि खूप काही दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे की खरंच सांगतो, भरपूर काय दिलं, पण तुम्हाला घेता येणं चाललं, ते घ्यायचं असेल तर तुम्हाला एखादं घेणं गरजेचं आहे. असं 10 पॉईंट आहे शेतकऱ्यांना, पंतप्रधानपासून ते कृषी सहाय्यकपर्यंत सर्व असे 50 लोक आहेत जे शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी काम करतात. मग आजपर्यंत जमिनी स्तरावर गरीब भरपूर शेतकरी आत्मनिर्भर का झाला नाही, विषय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं का म्हणतोय तर हे 50 लोक जे आहेत, पी पासून ते कृषी सहाय्यकापर्यंत, म्हणजे मधले सगळेच आले, ते सगळे दुकानदार, कृषी विद्यापीठ, के शासकीय, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे, कलेक्टर, तहसीलदार, जे बी ते शेतकऱ्यासोबत जे रिलेटेड आहेत असे सगळेच आलेत. ते सगळे आपापले पोळ आलेत. अशी बाबत ते आम्ही करतात ते सही विद्यापीठ म्हणतात, आम्ही करतात ते के म्हणते, आम्ही म्हणतात ते दुकानदार म्हणतात, आम्ही म्हणतात ते सही, आणि कंपन्या म्हणतात आम्ही म्हणतात ते सही. हे जे गोंधळ झालेला आहे, त्यांनी हे करण्यासाठी बघण्यासाठी की अरे शेतकरी तर साधा शेतकरी 1, 2, 4, 5, 7 एकरचा, त्याला काय केलं त्याचा उद्धार करायला पाहिजे, त्याला काय पाहिजे ते द्यायला पाहिजे, पण तो प्रकार घडत न चालला. का घडणार चालला, तर त्याला एकच, हे सगळेजण आपलं आपलं सही म्हणतात. मी म्हणतो की तुम्ही हे सगळेजण जर एका जागी या बाबा, 50 जण, आणि त्याला त्या एकट्याचं सोल्युशन काय, त्या शेतकऱ्याचं काय सोल्युशन, त्याला काय केलं तर आत्मनिर्भर होईल ते बघा, तरच ते बरं होईल. शेतकरी काय म्हणतो की हे सगळेजण म्हणतात आम्ही शेतकऱ्यासाठी काम करतो, शेतकरी करतो आमच्यासाठी काम करत, तर तुम्हीच मोठे होलेले, आम्ही कुठे होलेले मोठे, आम्हाला तिथंच, आम्ही त्याच जागेवर आहोत. म्हणून ते शेतकरी काय करतो, सांगायचा मुद्दा हे 11 पॉईंट आहे. या 50 लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांची अडचण बघून व त्यावर उत्तर शोधावे. शेतकऱ्यांची फार मोठी अडचण नाही, हे कोणाच्या लक्षात येत नाही, ही खूप मोठी अडचण आहे. कारण का काहीच मोठी अडचण, मी चॅलेंज आहे म्हणलं की तुम्ही, शेतकऱ्याची फार मोठी अडचण नाही. फक्त एका जागी खरबो रुपये खर्च करले शेतकऱ्याच्या याच्यावर, योजनेवर, याच्यावर खूप खर्च करते, पण त्या गोष्टी काय कामाच्या. अशा योजना बनले गेले नाही, ते शेतकऱ्याच्या नुसार शेतकरी योजना बनवली गेली नाहीत. शेतकऱ्याच्या त्यांच्या पद्धतीने योजना बनवतात, पण ते घेत आहेत कोण, फक्त 30%, 70% योजनेचा फायदा घेतात. बाकी काय, बाकी त्या शेतकऱ्याचं काय. ठीक आहे, वरील 50 जणांमुळे व स्वतःच्या शेतकऱ्याच्या चुकीमुळे त्याच्या शेतात, कोणाला म्हणतो 50 जणांच्या चुकीमुळं व आणि स्वतः शेतकऱ्याच्या चुकीमुळं त्याच्या शेतातील पिकाचे उत्पादन हे 50% घटलेलं आहे, आणि 50% घटत आहे, घटलेलं आहे. सांगायचा मुद्दा की बाबा हे चुकीचं जे काही घटना घडतं की की झाल्यानंतर करा, मावापल्ली फोन करा, आई पडली खताची बिनमानी मनमानी टाका. आणि ते एकच सांगा की सोयाबीनला एक खत टाकायला पाहिजे, तर बॅलन्स आहे. आता फेरसची डेफिशियन्सी, मॅग्नेशियमची डेफिशियन्सी, झिंकची डेफिशियन्सी, पोटॅशची डेफिशियन्सी येऊ नये ना, आल्यानंतर का, असं माझं मला सांगायचं मुद्दा आहे की बाबा. कारण का ते तुमचं पीक आहे सोयाबीन 100 ते 120 दिवसाचं, शाश्वत उत्पन्न डबल जर काढायचं असेल तर माझं एकच म्हणणं आहे की त्याला उलटं करा. सोयाबीनच्या बाबतीत माझा अभ्यास आहे की सोयाबीनला तुम्ही 5 फवारण्या करायला पाहिजे. पीक निघाल्यापासून 10व्या दिवशी तिथून 12-12 दिवसांना 60 दिवसात 5 फवारणी व्हायला पाहिजे. आणि 5 फवारण्या करायचं तुमचे ते उद्योग, तुमच्या उद्योगाला तुम्ही करायला, तुमच्या शेतात करा, तुमच्या पिकाला करा, तुमच्या त्या लाडका लेकराला करायला, जेणेकरून त्याला काही होऊ नये म्हणून करायला. ती बी होणे अगोदर बरं काय, झाल्यानंतर नाही, होणे अगोदर चांगला असताना फरक बघा, करून बघा, एखादा प्रयोग बघा, दिमागात घुसत असलं बघा तुमच्या, कारण का दिमागाला तुमच्या आपल्या चॅलेंज नाही. असो, या सर्व गोष्टीला कंटाळून शेतकरी म्हणतो की हे सगळ्या गोष्टी घटना घडत आहेत, आणि त्याच्यामध्ये शेतकरी कधीच म्हणतो मेरे पास हल है लेकिन मेरे समस्या का हल किसी के पास नाही.
मेरे पास हल म्हणजे नांगर आहे, पण माझ्या ज्या अडचणी आहेत कोणी सोडणं चालत. आम्ही म्हणतो की बाबा तुझ्या सोल्युशन आमच्याजवळ आहे. आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला. तर सांगायचा मुद्दा हा, की तुमचं 100% सोल्युशन आहे, पण ते तुम्हालाच काढलं. आम्ही काय काढू? आम्ही फक्त एक मास्तराचा रोल आहे. आमचं कामच शिकवायचं. ट्युशनमध्ये मास्तराचं रोल असते पोराला चांगलं शिकवणं, शिकणं, परीक्षा देणं, त्यांना अभ्यास करणं. त्या पोराचा हात आहे. परीक्षा द्यायल्यानंतर त्याने कसं मेरिटमध्ये येईल का नाही येईल ती त्याची आहे. मग आमचं म्हणायचं एकच आहे, आम्ही बी तर पाठ असंच निभवतो, की तुम्हाला सत्यतामध्ये असेल तर तुम्ही आमच्यासोबत या, सत्यता नसेल तर जे आहे ते आपलं घटना घडू चालली, असं चला घडू राहिली, चला चलू द्या. विषय त्याचा नाही, विषय आता बदलाचा आहे. म्हणून तो वाघ राजा जर चांगला असेल तर प्रजा बी चांगली व्हावं, आणि प्रजा चांगली होत असताना स्वतःच पुरता बघा, काय मला काय केलं तर मी पुढे जाऊ शकतो, कसं केलं तर पुढे जाऊ शकतो. घरच्यांना बी ते इंटरेस्ट घ्या. शेती हे वाईट व्यवसाय नाही. सगळेजण वाईट कोण टाकले, शेतकऱ्याला मेहनत आहे, तर कष्टी आहे, एक असा कुठलाच प्रकार नाही. आता 100%पैकी 70% कामं अवजार करायला आणि 30% स्मार्ट काम आहेत. आता ते काम काय काय जण शेतकरी असं आहेत, काम करतोय म्हणजे ऐसन धर्म करण्यात चालले. त्याचं म्हणजे तुमचा व्यवसाय आहे, व्यवसायाप्रती काम करणारा शेतकरी मध्ये कधीच म्हणणार मी काम आहे म्हणून. फक्त जे नाही ते म्हणतात की आम्हाला काम लय आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. कारण का देवानं वरदान दिलेलं आहे तुम्हाला दोन प्रकारचं. तुम्हाला वेळेचं बंधन नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर शेतात जायला गेलं तर कोणी बायको जाते, भाऊ जाते, मा जाते, बाप जाते. पर्याय व्यवस्था खूप आहे. ठीक आहे, असो. हे जे मला सांगायचा मुद्दा आहे, तर हे एक माझा एक पाठ होता की बाबा काय केलं तर. कारण का हे मी पंतप्रधानासाठी बनवली होती क्लिप, की बाबा त्यांच्यापर्यंत जायचं. त्याचं 5-7 क्लिप आहेत. ते मी तुमच्यासाठी प्रेझेंटेशन देतोय की जेणेकरून माझा विचार काय आहे शेतकऱ्याप्रती हे तुम्हाला कळावं म्हणून आहे. त्याच्यानंतरची दुसरी जी क्लिप आहे, याच्यामध्ये दुसऱ्या क्लिपमध्ये मी असं काय केलं की शेतकऱ्यांच्या जमीन स्तरावरील चुका काय, त्याच्या शेतीप्रती चुका काय, हे येणार आहे मी पुढच्या क्लिपला. कारण का तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक, शेअर करा आणि शेतकऱ्यापर्यंत जाऊ द्यायला सेंड करा. जे जोपर्यंत तुम्ही हे पूर्ण ऐकणार नाही, बघणार नाही, लोकांना सांगणार नाही, प्रोपगंडा मी करू शकणार नाही एकटा. मजाने जितकं होतं तेवढं करेल, पण काखेला तुमची वावर आहे, तुमचं शेत आहे, तुमचं कुटुंब आहे. कारण का आत्मनिर्भर म्हणलेलं आहे. आत्मनिर्भर म्हणजे तुमचं तुम्हालाच करायचं आहे. मग त्यासाठी तुमचं तुम्हाला करायचं तर थोडंसं बदल करा. थोडं थोडं करा, जास्त करण्यापेक्षा एखादा एकर करा, अर्धा एकर प्रयोग करा. खरं वाटेल तर सत्यतामध्ये पकडा, नाही तर आपली जिंदगी ही चालूच आहे, अशी तशी चालू आहे, तशी चालू आहे. ठीक आहे, असो. पूर्ण क्लिप पाहिलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. जर काही असेल तर पुढच्या या पेजवर माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या यूट्यूबला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.